नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1 विषयी कंप्लीट माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 हा कॉमन पेपर असतो. सगळ्याच विद्यार्थी मित्रांना हा पेपर जे आहे ते द्यावं लागतं आणि या पर्टिक्युलर पेपर मध्ये आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो. तर हे मॅक्सिमम स्कोअर आपण कसं करायचं? त्यासाठी आपण अभ्यास कशा पद्धतीने करायला हवी? कुठलं असं युनिट आहे ज्यापासून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करायचं तेच आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या 10 युनिट्स आहे आणि टोटल 100 गुणांसाठी हा पेपर 1 आपल्याला पेपर होत असतो. सो यामध्ये क्वेश्चन जर आपण विचार केलेलं तर 50 प्रश्न संख्या असतं 100 गुणांसाठी. सो अशा प्रकारे हा एकच तासासाठी हा पेपर असतो, त्यामुळे टाइम मॅनेजमेंटची समस्या इथे निर्माण होताना आपल्याला दिसून येईल. सो असं आपल्याला अभ्यास करायचा आहे 2026च्या परीक्षेसाठी, जेणेकरून आपण या पेपरमध्ये जे आहे 80 टू 90 पर्यंत आपण स्कोर करू शकू. आता मित्रांनो, हे काय असंच तुम्हाला सांगण्यात येत आहे अशातली बाब नाही. आपले अनेक विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी हा स्कोर अचीव केलेला आहे. त्यामुळे हे गोष्ट शक्य नाही अशातला भाग नाही. पण हा स्कोर करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण घटक आहे ज्यावर आपल्याला फोकस करावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करावा लागेल, जेणेकरून आपण व्यवस्थितरित्या या स्कोर पर्यंत पोहोचू शकतो आणि पेपर 2 मध्ये देखील आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. सो आपल्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1 चं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 8 डिसेंबर पासून. सो या बॅचेस मध्ये डेली लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळेल. लाईव्ह क्लास आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. सोबतच तुम्हाला संपूर्ण गाईडन्स जे आहे ते मिळणार आहे आणि 8 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या जो आपला बॅच आहे त्याची व्हॅलिडिटी मित्रांनो 1 वर्षाची आहे. सो कोर्स जॉईनिंगचं फीज आहे 3000 रुपये. याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. सोबतच प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. यामध्ये संपूर्ण आपलं प्रिपरेशन जे आहे मित्रांनो करून घेतलं जाईल. आपल्या प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट देखील आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल, कारण ही परीक्षा जी आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होत असतं आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा जेव्हा होतं तेव्हा आपल्याला MCQ प्रॅक्टिस होणं खूप महत्त्वाचं आहे. सोबतच PYQs देखील आपल्याला सोल्युशन सोबत मिळणार. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील खूप महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. सो पेपर 2 च्या देखील बॅचेस आपलं 8 डिसेंबर पासून सुरू होत आहे. जॉईनिंगची फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 इयर व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे. सो आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. अभ्यासाला सुरुवात करीत असताना आपण युनिट 1 पासून अभ्यासाला सुरुवात करायला हवी. का बरं? कारण युनिट 1 जे आहे ते टीचिंग ॲप्टिट्यूड आहे मित्रांनो. काय आहे? टीचिंग ॲप्टिट्यूड ही आपली फर्स्ट युनिट आहे. सो या युनिटमध्ये टीचिंग रिलेटेड आपल्याला कन्सेप्ट दिलेल्या आहे की टीचिंग संबंधी संकल्पना, ॲज अ टीचर जे डिसिजन मेकिंग टाईप प्रश्न असतात ते देखील या भागातून विचारलं जातं. आणि फक्त इतकंच नाही तर आजकाल यामध्ये पेडागॉजी देखील समाविष्ट केलेला आहे. तर पेडागॉजी रिलेटेड सुद्धा तुम्हाला प्रश्न जे आहे या पार्टमधून येताना दिसून येईल. सो कुठलं असं टॉपिक आहे? ऑब्व्हियसली सगळ्यात प्रथम संकल्पना जाणून घेणं. त्यानंतर अध्यापनाच्या पातळीमध्ये लेवल ऑफ टीचिंगमध्ये स्मृती, आकलन आणि चिंतनशील स्तर जो आहे त्याला करा. म्हणजे MLT, ULT आणि RLT ला व्यवस्थित करून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नरमध्ये ॲडल्सन आणि अडल्ट बघा, यांवर हमखास PYQ आलेले आहे. 2024चा प्रश्न 24-25 दोनही वर्षांचं जर आपण प्रश्नपत्र बघितलं तर हा पार्ट महत्त्वाचा ठरलेला आहे. सोबतच स्टुडंट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला अकॅडमिक, सोशल, इमोशनल आणि कॉग्निटिव्ह जे विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आहे ते करावं लागतं. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकच विद्यार्थी
दुसऱ्या विद्यार्थ्यापासून कसं आहे भिन्न आपल्याला असल्याचं दिसून येतं. तर ही वैयक्तिक भिन्नता जी आहे ते कशा प्रकारला टीचिंगला इफेक्ट करतं ते जाणून घ्यावं. सोबतच टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, ट्रेनिंग फॅसिलिटीज, देन लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केलेलं तर टीचिंगमध्ये शिक्षक कसा परिणाम करतो, वातावरण कसं प्रभावित करतात हे सगळं आपल्याला इथे जाणून घ्यावं लागतं. आणि यानंतरचं PYQ टॉपिक आहे शिक्षक केंद्रित विधी वर्सेस शिकाऊ केंद्रित म्हणजे विद्यार्थी लर्नर मेथड्स. सो मेथड्स खूप व्यवस्थित तुम्हाला करावं लागेल. खूप इम्पॉर्टंट ठरतात हे परीक्षेसाठी. स्वयंप्रभा आणि मूक यावर देखील वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला PYQs विचारलेले आहे. आता समर्थन प्रणालीमध्ये पारंपरिक आणि आधुनिकवर पहिले म्हणजे 2023-2022 जे क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये प्रश्न आहे. मूल्यांकनाविषयी नक्कीच आपल्याला मूल्यांकनाचे जे प्रकार आहे यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. सो अशा प्रकारे हा टीचिंग ॲप्टिट्यूडचा जो घटक आहे आपल्याला 10 मार्क्स आपल्याला स्कोर करून देण्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. ओके, सो यासाठी बॅच आपण 8 तारखेपासून सुरू करीत आहोत, त्याला आपण जॉईन करू शकता. त्यानंतर आहे संशोधन अभियोग्यता. यामध्ये संशोधनाचा प्रकार, संशोधनाचे वैशिष्ट्य करा, कारण डायरेक्ट प्रश्न जे आहे या पार्टमधून येत असतात. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम हा लास्ट इयर म्हणजे 25 मध्येच आलेला प्रश्न आहे. इव्हन 25च्या पूर्वी देखील या पार्टवरून प्रश्न विचारले गेलेले आहे. संशोधनाच्या पद्धतीमध्ये प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, गुणात्मक आणि मात्रात्मक सगळ्याच पद्धती अल्टरनेट कधी ना कधी परीक्षेमध्ये विचारलेल्या आहे. त्यामुळे संशोधनाच्या प्रकारासोबत संशोधनाची पद्धती देखील आपण अभ्यास करणं महत्त्वाचं ठरेल. थिसिस आणि लेख कसं प्रकार लिहितात, संदर्भ लेखनाच्या शैली कशा प्रकारे आहे, APA, MLA, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल काय आहे हे जाणून घ्या. आणि ICT अँड टूल्स पण आपल्याला करावं लागेल. सोबतच एथिक्स काय आहे, कारण एथिक्सवर देखील PYQ वारंवार विचारले जात आहे. सो अशा प्रकारे हा युनिट 2 आहे. यानंतर युनिट 3 जे आहे कम्प्रेहेन्शन आहे. 10 गुण आपले या युनिटवर डिपेंड करतात. सो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. पॅराग्राफ सोडवा. ॲपवर देखील पॅराग्राफ अवेलेबल आहे, तिथून देखील आपण याला सोडवू शकता. त्यानंतरचा भाग आहे आपला संवादाचा. तर संवादामध्ये सर्वप्रथम अर्थ जाणून घेणं, ठीक आहे. संवादासंबंधित व्याख्या देखील परीक्षेमध्ये वारंवार विचारतात. संवादाचे प्रकार आणि वैशिष्ट्य देखील महत्त्वाचे आहे. प्रभावी संप्रेषणामध्ये मौखिक, गैरमौखिक, आंतरसांस्कृतिक, गट संप्रेषण आणि वर्ग संप्रेषण महत्त्वाचं ठरेल. प्रभावी संप्रेषणात अडथळे, मास मीडिया आणि सोसायटी अशा प्रकारे युनिट 4 मधील हे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. मास मीडिया आणि सोसायटींवर तर दरवर्षी वारंवार PYQs जे आहे ते विचारले जात आहे. टाइप्स ऑफ कम्युनिकेशनवर प्रश्न असतात. प्रभावी संप्रेषणावर देखील इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, वर्बल अँड नॉन वर्बलवर देखील वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहे. त्यानंतर गणितीय तर्क, इथून बघा युनिट 6, 7 आणि 8 हे 3 युनिट प्रॅक्टिस करा. का बरं? यामधून लक्षात घ्या की हा जो गणितीय योग्यतेचा भाग आहे, मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड खूप व्यवस्थित करा. या व्यतिरिक्त नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड अँड रिलेशनशिपवर प्रश्न आहेत. तुम्ही क्वेश्चन पेपरही बघू शकता यासाठी. सो अपूर्णांक, वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा, तोटा, व्याज, सवलत, सरासरी हे सगळंच प्रश्न अल्टरनेटरित्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसूनच येईल. त्यानंतर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की लॉजिकल रिझनिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि शॉर्ट शॉर्ट या भागातून प्रश्न जे आहे येणारच. ठीक आहे. मूळ आणि आकृती, औपचारिक आणि अनौपचारिक भ्रम काय आहे ना, संज्ञांचा अर्थ, निरूपण, विरोधाचा शास्त्रीय वर्ग ना, हे सगळं करा. ओके. या व्यतिरिक्त वेण आकृती करून घ्या. ठीक आहे. इंडियन लॉजिक मध्ये संपूर्ण भाग अभ्यासा, कारण 2 मार्कांसाठी जे आहे इंडियन लॉजिकवर देखील प्रश्न आपल्याला विचारलं जात आहे. ठीक आहे. परमाना, अनुमाना काय आहे, उपमाना काय आहे, अर्थपट्टी, अनौपलब्धी, ठीक आहे. हे सगळं आपल्याला 2 मार्क्सही कोणत्याही एक्झामिनेशनला कमी होत नाही, कारण 2 मार्काने देखील भरपूर विद्यार्थ्यांचं जे क्वालिफिकेशन आहे ते राहून जात असतं. त्यामुळे इंडियन लॉजिक सुद्धा व्यवस्थित करा.
देन DI 100% या भागातून आपल्याला प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून येणार आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बार चार्ट, हिस्टोग्राम, पाई चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट, ठीक आहे. हे सगळं जे आहे ते व्यवस्थित करून घ्या, ठीक आहे. कारण बघा, नेहमी प्रश्न टेबल चार्टवर विचारतात, पण समोरही प्रश्न हे टेबल चार्टवरच येईल असं आहे का? अजिबात नाही. त्यामुळे फक्त टेबल चार्टच न करता बाकी जे टेबल आपल्याला चार्ट्स दिलेले आहे ते कसं सोडवायला हवं हे सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं. नेक्स्ट आहे ICT. आता ICT वर टर्मोलॉजी, शब्दावली खूप व्यवस्थित करा. इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, हा जो टॉपिक आहे यावर प्रश्न विचारलं जातं, ठीक आहे. त्यामुळे हे सगळंच टॉपिक आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. लोकविकास आणि पर्यावरणामध्ये सर्वप्रथम आहे MDG आणि SDG गोल्स, याला व्यवस्थित करा. देन प्रदूषणाचं जे प्रभाव पडतं, ठीक आहे, त्याला व्यवस्थित करा, कारण इथून देखील प्रश्न आलेले आहेत. यानंतर सरळ पर्यावरण संरक्षणाविषयी लास्ट इयर देखील प्रश्न आलेला आहे. मॉन्ट्रियल विषयी यापूर्वी विचारलेलं होतं. रिओ विषयी यावर्षी म्हणजे 25चे प्रश्न संचात पेपरमध्ये आलेला आहे. जैवविविधतेवर कन्व्हेक्शन, क्योटो, पॅरिस, आंतरराष्ट्रीय स्वैर हेच देखील 2-3 वर्षापासून विचारलं जात आहे. सो युनिट 9 वर देखील महत्त्वपूर्ण प्रश्न येतात आणि 10 मार्काचं महत्त्व आहे या युनिटचं. इव्हन सगळ्याच युनिटचं महत्त्व सिमिलर आहे. त्यानंतर उच्च शिक्षण प्रणालीमध्ये एन्शंट टाइम पिरियडमध्ये पासून सुरुवात करा. तर स्वातंत्र्योत्तर शिक्षण, ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपण बघतो शिक्षणात कशा प्रकारे उत्क्रांती झालेली आहे, ठीक आहे. त्यांना भारतीय प्राच्य, पारंपरिक, अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण काय आहे, व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंट एज्युकेशन, धोरणे, शासन आणि प्रशासन, अशा प्रकारे युनिट क्रमांक 10 पर्यंतचा हा संपूर्ण सिलेबस आहे. यातील टीचिंग ॲप्टिट्यूड या भागापासून मित्रांनो सुरुवात करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही मॅक्सिमम स्कोर करू शकता. या संबंधित वेळोवेळी माहिती तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड केले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक्यू.